हॅलो हाय नमस्कार, मी पुष्पा पुन्हा एकदा स्वागत करते पुष्पा किचनमध्ये। आज आपण बनवत आहोत चिलाची भाजी। तर मी इथे एका बाउलमध्ये चिलाची भाजी घेतलेली आहे। आपल्याला व्यवस्थित अशी तोडून घ्यायची पानं आणि कोवळे देठ, आणि त्यामध्ये इथं मी पाणी टाकून घेते, स्वच्छ धुवून घेणार आहोत। त्यानंतर आपण आता साहित्य घेणार आहोत। मी इथं 2 कांदे घेतलेले आहेत, ते देखील आपण आता कट करून घेणार आहोत। आणि जास्त काही साहित्य लागत नाही या भाजीला, कमी साहित्यामध्येच खूप छान लागते। मी जास्त काही बारीक नाही कापला कांदा, असा मीडियमच आपण कापून घेणार आहोत। आणि त्यानंतर आपण बघूया, इथे मी लसूण घेतलेले आहे, हिरव्या मिरच्या 4-5 आणि लाल वाळलेल्या 2 मिरच्या मी इथे घेतलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी अधिक करू शकता। त्यानंतर गॅसवर आपण कढई ठेवूया, त्यामध्ये मी इथं तेल टाकून घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित तापलं की आपण मोहरी टाकून घेऊया, आणि मोहरी तडतडली की जिरं देखील आपण टाकून घेणार आहोत। त्यानंतर कापलेला कांदा आपण टाकून घेऊया कढईमध्ये, व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया। आणि कांदा गोल्डन होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे तेलामध्ये। इथं मी हिरवी मिरची आणि लसूणची देखील भरड करून घेतली मिक्सरमध्ये, ती देखील आपण कांद्यावरच परतवून घ्यायची आहे। छान असं तेलामध्ये आपल्याला तळून घ्यायची आहे। त्यानंतर धुवून ठेवलेली भाजी आपण कढईमध्ये टाकून घेऊया, आणि मी इथं मिक्स करून घेतलेली आहे। मी इथं चवीनुसार मीठ टाकून घेतलं। आणि ही भाजी शक्यतो हिवाळ्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त मिळून जाते। आणि आपण आता इथं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। मी नंतर मीठ टाकल्यामुळे व्यवस्थित आता मिक्स करून घेणार आहे। अशा पद्धतीने खालीवर करून घेऊया, म्हणजे मीठ हे व्यवस्थित सर्व बाजूने लागले जाईल। आणि मी 1-2 मिनिट इथं ताट ठेवून घेतलेले आहे। जास्त शिजायला वेळ लागत नाही, पण मी 1-2 मिनिटसाठी इथं ताट ठेवून घेतलं। आणि त्यानंतर बघू शकता भाजीला पाणी सुटलेलं आहे। व्यवस्थित आता परत एकदा मिक्स करून घेऊया भाजी। आणि मी आता ताट न ठेवता अशीच ठेवणार आहे। भाजीतील पाणी आटेपर्यंत आपण न झाकता अशीच शिजवून घेऊया। त्यानंतर आपली भाजी देखील शिजलेली आहे। मी एका बाजूला ज्वारीची भाकर देखील करून घेतली, आणि आता आपण एका प्लेटमध्ये भाजी काढून घेऊया। यासोबत तुम्ही ज्वारीची, बाजरीची किंवा पोळीसोबत देखील ही भाजी खूप छान लागते, पण जास्तीत जास्त भाकरीसोबत खूपच छान लागते ही भाजी। आणि तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून बघा अशा पद्धतीने। आणि तुम्ही कशा पद्धतीने ही भाजी बनवता नक्कीच कमेंट करा। आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल।